श्रीमंती सद्गुरूंनीच द्यावी. आणि तो साधकही असा असावा की तो म्हणतोय की माझ्या सांसारिक सगळ्या गोष्टी आता काही नाही मी मागणार महाराज. माझं प्रमोशन होईल, मला काय पाहिजे याची मला काही नाही, परंतु मला तमा नाही. मला हे सगळं आपोआप मिळणार आहे, कारण मार्ग आपला आपोआप आहे, आपोआप आहे. म्हणून दीक्षेनंतरचा अनुभव जो माऊलींचा तोच सगळ्यांचा आहे. पुन्हा प्रश्न कराल की अनुभवाची श्रीमंती अजून काय हो? श्रीमंत होण्याची जी लक्षणं आजच्या काळात कोटीच्या कोटी उड्डाणे खरंय. नाही. व्यावहारिक स्तरावरून याचं मूल्यमापन करायचं नाही. जे निखळ स्वच्छ आहे, जे शुद्ध आहे, जे पारदर्शक आहे, त्याला कसल्या कसोट्या लावणार?